नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये स्वागत. सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील तोंडले या गावामध्ये आहे आणि या संपूर्ण गावाचाच एक गणपती बसला जातो. या मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आज संवाद साधणार आहे. काय सांगचाल की या मंडळाची कधी स्थापना झाली आणि तुमच्या गणपती सर्व गाव एकत्र येतं? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आमच्या मंडळातर्फे या ठिकाणी आलेले पत्रकार मित्र आकाश जडस यांचं सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण या ठिकाणी आमच्या मंडळाला भेट दिली आणि आमच्या मंडळाचं जे कार्य आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहात, त्याबद्दल आपणास धन्यवाद. नेहरू युवा मंडळ तोंडले हे मंडळ या मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी राजाराम सोपान बळीप सर यांनी सन 3 डिसेंबर 1993 या साली स्थापन हे मंडळ केलं. एका छोट्याशा मंडळातून अतिशय मोठं कार्य त्यांनी या गावामध्ये मंडळाच्या माध्यमातून केलं. मंडळाला एक आर्थिक स्रोत असावा. मंडळाला काही काम करायचं म्हटलं तर पैशाची गरज असते आणि त्यातूनच त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून कैलासवासी राजाराम सोपान बळीप यांनी झांज पथकाची स्थापना केली आणि त्या झांज पथकाच्या माध्यमातून आम्ही आमचं कार्य सुरू केलं. प्रथमतः गावामध्ये गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव हे 2 उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरे करतो. शिवजयंती उत्सवाचं एक वैशिष्ट्य आम्ही अजूनही जोपासलेलं आहे की शिवजयंती बरोबर सर्व नेत्यांची जयंती, आम्ही सर्व महापुरुषांची जयंती आम्ही त्याच दिवशी साजरी करतो. त्यांच्या प्रतिमाचं पूजन करतो आणि त्यानंतर शिवजयंतीचाही उत्सव आम्ही साजरा करतो. आम्ही सन 2005 मध्ये आज आपण ज्या मंदिरामध्ये उभा आहे, जिथं या गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे, जवळजवळ 15 ते 20 लाख रुपयेचं ग्रामस्थांच्या आणि झांज पथकाच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही हे मंदिर उभारलं आणि तिथून खऱ्या अर्थानं आमच्या मंडळाच्या कार्याला सुरुवात झाली.